Yes. Good morning, student. Once again, let's begin with the session three of our basics of civil engineering, in which in the previous two sessions we have gone through the various subdomains of civil engineering. Okay, and now in this today's session we are going to learn about the further subdomains. We are going to begin our lecture with the word foundation engineering. Okay, so what is foundation engineering? Now you are going to see this picture. Okay, what you are going to observe, there is a one kind of construction which is going on, and here you can see the foundation which has been there. Okay, you can see the cut portion of the soil. Okay, actually this is ground level, correct? This is your ground level, but what they have done, below the ground level around 2 to 3 meters approximately, they have excavated all the loose soil. Okay, what they have done, they have excavated all the loose soil. काय केलं त्यांनी, ह्याचे खाली 1 मीटर किंवा 2 मीटर खाली जी डेप्थ घेतलेली आहे, यामध्ये जी काय लूज सॉइल होती ह्या पोर्शन मधली, ही सगळी लूज म्हणजे कच्ची माती मी ज्याला म्हटलं प्रिव्हियस लेक्चर मधलं, ठीक आहे, की कमकुवत माती आहे, त्याची ताकद नाहीये, ती सगळी माती त्यांनी रिमूव्ह केली आणि त्यानंतर सपोज 1 मीटर किंवा 2 मीटर जी काय अंदाजे डेप्थ असेल, ठीक आहे, त्या डेप्थ वरती हे फाउंडेशन रेस्ट केले. फाउंडेशन म्हणजे नेमकं काय, तर पाया भरणे थोडक्यामध्ये आपल्या मराठीत बोली भाषेत सांगायचं झालं तर. ठीक आहे, तर हा तुमचा सगळ्यात खालचा भाग असणार आहे आणि यावरती तुमची पूर्ण इमारत उभी राहणार आहे या पार्टवरती. ठीक आहे, मग हा पार्ट ज्यावरती तुमची इमारतीचा पूर्ण बांधकाम रेस्ट होतं त्याला फाउंडेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे बेस थोडक्यामध्ये. ठीक आहे, मग हे फाउंडेशन इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही बघता हे रेन्फोर्समेंट बघा, कशी लोखंडाची जाळी त्यांनी बांधलेली आहे व्यवस्थित, आणि मग यामध्ये ते काय करणार आहेत, कॉन्क्रिटिंग करणार आहेत. ठीक आहे, ही जी जाळी बांधलेली ती एका विशिष्ट पद्धतीने बांधलेली आहे, त्याचं डिझाईन केलेलं असतं. ठीक आहे, हे डिझाईन कोण करत असतं, तो आरसीसी डिझायनर ज्याला म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे बाबा ह्या 2 बार मधलं अंतर, हा पहिला बार आहे, हा दुसरा बार आहे. ठीक आहे, ह्या 2 बार मधलं अंतर किती आहे, ठीक आहे, या 2 बार मधलं अंतर किती आहे, किंवा हे कशा पद्धतीने एकमेकांना बांधलेले आहेत, तर हे इंजिनिअरिंग डिझाईन केलेलं असतं. ठीक आहे, इंजिनिअरिंग डिझाईन केलेलं असतं. ओके, मग हा जो पार्ट आहे, दिस इज नथिंग बट दी फाउंडेशन इंजिनिअरिंग. ठीक आहे, मग व्हॉट इज फाउंडेशन इंजिनिअरिंग? फाउंडेशन इंजिनिअरिंग इज नथिंग बट वन ऑफ द ब्रांच ऑफ जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. व्हॉट आय एम गोइंग टू से, it is one of the sub branch of geotechnical engineering which deals with the study of foundation. ठीक आहे, एखाद्या इमारतीचं फाउंडेशनचा जो अभ्यास करत असतो त्याला म्हटलं जातं फाउंडेशन इंजिनिअरिंग. आणि फाउंडेशन इंजिनिअरिंगचा महत्वाचा पार्ट असणार आहे तुमची सॉइल आणि त्याचा बिहेवियर किंवा त्याचा नेचर ऑफ द सॉइल. जितकी कमकुवत माती असणार आहे तेवढी ती एक्सकॅव्हेट करावी लागेल किंवा त्याची ताकद तुम्हाला वाढवावी लागते. त्याचं रोलिंग करतात, कॉम्पॅक्शन करतात त्याला छानपैकी रोलर फिरवून. ठीक आहे, आणि मग ती कठीण माती झाली एकदा की मग त्यावरती तुमचा कॉन्क्रीटचा बेड आथरला जातो, कॉन्क्रीट टाकलं जातं, आणि मग त्यावरती तुमच्या अशा पद्धतीने त्या कन्स्ट्रक्शन चालू करण्यात येतं. ठीक आहे, फाउंडेशन इंजिनिअरिंग. मग हे फाउंडेशन इंजिनिअरिंग मध्ये, यस, what we are going to deal with actually, we are going to deal with the design, construction, maintenance and replacement of the foundation. हे पाहताय तुम्ही, नाईस पिक्चर दाखवलेला आहे. हे पहा, हा तुमची लेवल आहे, जमिनीची लेवल आहे, ग्राउंड लेवल. ह्या ग्राउंड लेवल पासून खाली एक अंदाजे 1.5 ते 2 मीटर खाली गेलेला आहे. ठीक आहे, आणि त्यावरती हा पार्ट रेस्ट केलाय. ह्याला काय म्हटलं जातं, दिस इज नथिंग बट युअर फाउंडेशन. ठीक आहे, हे एक फुटिंगचा प्रकार आहे आणि ही फुटिंग वरती हा कॉलम आहे. ठीक आहे, आणि हे बघा स्टील रॉड आहे तुमची वरती आलेले, याला काय म्हटलं जातं, कॉलम. हा आहे तुमचा फुटिंगचा पार्ट. ठीक आहे, याला रेक्टँग्युलर फुटिंग असं म्हटलं जातं, की ज्यामध्ये कॉलम आहे आणि हा खालचा रेक्टँग्युलर पोर्शन आहे. मी ज्या पद्धतीने पॉइंटर स्क्रोल करतोय, केअरफुली ऑब्झर्व करा, हा रेक्टँग्युलर पोर्शन आहे. ठीक आहे, याला रेक्टँग्युलर कॅटेगरीची फुटिंग म्हटलं जातं. काय केलंय, ही तुमची ग्राउंड लेवल आहे, पण ग्राउंड लेवल पासून 1.5 ते 2 मीटर त्याची डेप्थ असणार आहे साधारणतः. ही का केली बरं डेप्थ, कारण इथपर्यंत तुमच्याकडे एक कच्चं मटेरियल होतं, म्हणजे जी सॉईल असणार आहे ती कदाचित कमकुवत असेल. ठीक आहे, तुम्ही खाली एक्सकवेट करत गेलात कुठपर्यंत करत गेलात, जोपर्यंत तुम्हाला हार्ड स्ट्रेटा, काय शब्द वापरतोय, जोपर्यंत तुम्हाला कठीण माती हार्ड स्ट्रेटा मिळत नाही तोपर्यंत तुम्ही खाली एक्सकॅव्हेट करत राहता. ठीक आहे, मग आता आपण जर बघताल, उंच इमारती ज्या राहतात, ज्या ब्लॅक कॉटन सॉइल वरती म्हणजे ज्या काळ्या मातीवरती उभारण्यात होत्या,
ठीक आहे. त्याच्या खाली पाईल टाकले जातात, म्हणजे खड्डा करून त्याच्यामध्ये कॉन्क्रीट भरलं जातं, ज्याला पाईल्स असं म्हटलं जातं. पुढच्या लेक्चरमध्ये मी सांगेल तुम्हाला. ठीक आहे. हे जर बघता तुम्ही 1.5 ते 2 मीटर डेप्थ आहे, फार नाहीये. आणि त्यावरती मग हा कॉन्क्रीटचा बेड आहे, हा कॉन्क्रीट टाकलेलं आहे सगळं. ठीक आहे. आणि त्याच्यावरती हा कॉलम उभा केलेला आहे. ठीक आहे. याला म्हटलं जातं फाउंडेशन और फुटिंग. ही एक रेक्टँग्युलर कॅटेगरीची फुटिंग झाली. ठीक आहे. मग ह्या फाउंडेशन इंजिनिअरिंगचे ऍप्लिकेशन्स काय, तर बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्याला फाउंडेशन इंजिनिअरिंगचा स्टडी करत असताना ह्या सॉइलची बिअरिंग कॅपॅसिटी, ताकद किती आहे. म्हणजे जर इथं 100 टनाचा लोड आला आणि ती माती जर खाली खचली तर काय उपयोग होईल का. ठीक आहे. म्हणजेच काय, तर आपण त्या मातीची ताकद, बिअरिंग कॅपॅसिटी आपण अनालाइज करतो फाउंडेशन इंजिनिअरिंगमध्ये. आणि फाउंडेशन म्हणजे जिओटेक्निकल इंजिनिअरिंगची एक सब ब्रँच आहे. ठीक आहे. एकमेकांना कोरिलेट आहेत ते. सॉइलची बेअरिंग कॅपॅसिटी सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो, कारण जितकी तुमची स्ट्रॉंग सॉइल तितकं फाउंडेशन तुम्हाला कमी डेप्थवरती घ्यावं लागतं. जर खूप जास्त डेप्थ गेली तर सॉइल एक्सकॅव्हेट करण्यासाठी खर्चही भार राहतो. ठीक आहे. तो काही इतका स्वस्त नसतो. तुम्हाला JCB द्वारे वेगवेगळ्या बोरिंग मशीन्स असतात, त्याद्वारे माती खाली एक्सकॅव्हेट करावी लागते. ठीक आहे. आणि जोपर्यंत हार्ड स्ट्रेटा नाही तोपर्यंत फाउंडेशन नाही. हार्ड स्ट्राटा हा खूप महत्त्वाचा फॅक्टर राहणार आहे. सो बिअरिंग कॅपॅसिटी तुम्ही फाइंड आउट करताय सॉइलची. त्यानंतर आहे सिलेक्शन ऑफ सुटेबल टाईप ऑफ फाउंडेशन. कुठल्या टाईपचं फाउंडेशन तुम्हाला प्रोव्हाइड करायचं आहे. ठीक आहे. आता जर हे जर बघताय एखाद्या साध्या इमारतीसाठी मी हे चित्र दाखवलेलं आहे, तेच तुम्ही जर प्रिव्हियस स्लाइड बघताल, हे काय दिसतं रे, एक इंडस्ट्रियल मोठा प्रोजेक्ट आहे. बरोबर आहे. येथे फाउंडेशनची साईज बघा, या पॉईंट पासून जे चालू झालेलं अखंड, याला म्हटलं जातं मॅट और राफ्ट फाउंडेशन. मॅट म्हणजे काय, चटई. आपल्या घरात कशी असते चटई, तुम्ही हॉलमध्ये चटई टाकता. चटई काय करते, एक मोठा एरिया ऑक्युपाय करते. तसंच मोठ्या इमारतीसाठी कंटिन्युअस एक मोठं फाउंडेशन टाकलं जातं, ज्याला मॅट किंवा राफ्ट फाउंडेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे. हे जे चित्र आहे हे आपल्या रेसिडेन्शियल बिल्डिंगसाठी असे कॉलम उभे केलेले आहेत. ठीक आहे. मग फाउंडेशन इंजिनिअरिंगचं महत्त्वाचं ऍप्लिकेशन काय, टू सिलेक्ट द सुटेबल टाईप ऑफ फाउंडेशन. मग नेमकं कुठल्या टाईपचं फाउंडेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हे पाहतं, हा रेक्टँग्युलर शेप आहे, कदाचित हा सर्क्युलर सुद्धा असू शकतो, कदाचित हा आयसोलेटेड सुद्धा असू शकतो. म्हणजे वरचा पोर्शन ट्रॅपेझॉइडल आणि खालचा पार्ट हा रेक्टँग्युलर. ठीक आहे. सो टू सिलेक्ट द सुटेबल टाईप ऑफ फाउंडेशन. मग हे सुटेबल टाईप ऑफ फाउंडेशन मध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जो मी तुम्हाला प्रिव्हियस सेशनमध्ये सांगितला होता, की शॅलो आणि डीप. ॲक्च्युली फाउंडेशनचे दोन मेन प्रकार आहेत, मुख्य दोन टाईप्स आहेत. पहिलं आहे शॅलो फाउंडेशन. हे जे बघताय दिस इज युअर शॅलो फाउंडेशन. ठीक आहे. हे काय आहे, तुमचं शॅलो फाउंडेशन आहे. ठीक आहे. म्हणजे शॅलो फाउंडेशनमध्ये युअर डेप्थ ऑफ युअर एक्सकॅव्हेशन, ठीक आहे, इज नॉट इक्वल टू दी हाईट. कारण कदाचित खूप उंच इमारत आहे, मग काय असतं, जर जेवढी उंची तेवढं जर खाली जात आहे तर ते इक्वल झालं. ठीक आहे. मग शालो फाउंडेशनमध्ये दोन प्रकार, एक आहे शालो फाउंडेशन, दुसरं आहे डीप. डीप म्हणजे काय, जिथं बाबा खूप काळी सॉईल आहे, अगदी 5 मीटर खाली जात आहे आणि तरी पण तुम्हाला काळी भोरच माती लागते. अजून 5 मीटर खाली जात आहे, काळी भोरच माती लागते. मग तुम्हाला काय करावं लागेल, अख्खं 10 मीटरचं एक्सकॅव्हेशन करावं लागणार. मग तेवढं खर्चिक काम तुम्ही करू शकताय का, नाही. तर मग तुम्ही काय करताय, पाईल्स टाकताय. पाईल्स म्हणजेच काय, कॉन्क्रीटचा पाईल, कॉन्क्रीटचे खांब. पाईल म्हणजे काय, एक प्रकारचा खांब. कॉन्क्रीटचे खांब तुम्ही त्या जमिनीमध्ये टाकत असता. तो झाला तुमचा डीप फाउंडेशन, दुसरा प्रकार. ठीक आहे. आपला चॅप्टर नंबर 3 मध्ये तो इन डिटेल तुम्हाला स्टडी करायला मिळेल. चॅप्टर नंबर 3 मध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे तुमचं डिझाईन ऑफ फाउंडेशन. हे कसं डिझाईन केलंय बाबा फाउंडेशन. मेंटेनन्स ऑफ फाउंडेशन, याच्यासाठी काय काय मेंटेनन्स करावे लागणार आहे तुम्हाला, जर ह्याला जर काही डॅमेज झालं. ठीक आहे. आता हे डॅमेज कसं होऊ शकतो, सोपं उदाहरण आहे. हे चित्र तुम्ही बघताय, काय रे, चारही बाजूने खड्डा खणलेला. जर अचानक जर जोरदार पाऊस आला तर काय होऊ शकतं, ही जी माती आहे ही माती इकडे येऊ शकते. बरोबर. त्याला लँडस्लायडिंग असं तुम्ही शब्द ऐकला असेल. डोंगरदऱ्यावरती तुम्ही ऐकलं असेल, किंवा माळींची जी दुर्घटना घडली होती, की डोंगरावरची सगळी जी एकदम सुपीक माती होती ती सगळी वाहून आली आणि त्याच्यामध्ये अख्खं गाव डुबलं. माळीन दुर्घटना तुम्ही ऐकलं असेल. लँडस्लायडिंगचा प्रकार आहे. मग काय होतं, खूप जोरदार पाऊस आला तर कदाचित ही जी सॉईल आहे, ठीक आहे, ह्या कडेला, ही सॉईल कदाचित इकडे येऊ शकते, मिक्सअप होऊ शकते. बरोबर आहे. मग असा प्रकार होऊ नये यासाठी काय करावं लागणार, तर इथे सेटरिंग म्हणजे प्लेट्स ठोकल्या जातात. ठीक आहे. कव्हर केलं जातं, या पार्टला प्रोटेक्ट केलं जातं थोडक्यात. ठीक आहे. जेणेकरून आतला जो बांधकामाचा भाग तुम्ही कन्स्ट्रक्ट केलेला आहे हा कुठल्याही प्रकारे डॅमेज होऊ नये. ओके.
So that is all about the introductory part of foundation engineering. I hope you got it this particular point. यानंतरची जी नेक्स्ट ब्रांच आहे आपली, one of one kind of branch which deals with the study of the water and its nature, or fluid we can call it as. Okay, at the name of that branch is nothing but fluid mechanics. Okay, fluid mechanics. Now fluid mechanics, that is nothing but the hydraulic structures which includes. Okay, so what is fluid actually? पुढची ब्रांच आपण स्टडी करणार आहोत, पुढचं सब डोमेन ही आहे फ्लुइड मेकॅनिक्स. ठीक आहे, मग हे फ्लुइड मेकॅनिक्स म्हणजे नेमकं काय? तर फ्लुइड या शब्दाचा अर्थ काय होतो? द मॅटर विच कॅन फ्लो. ठीक आहे, द मॅटर विच कॅन फ्लो, जो पदार्थ वाहू शकतो त्याला तुम्ही काय म्हणतात? फ्लुइड. ओके, वाहणारा पदार्थ. ठीक आहे, मग आयडियल फ्लुइड म्हणजेच काय? देअर इज नो विस्कोसिटी, दॅट इज विस्कोसिटी इज नथिंग बट रेजिस्टन्स टू फ्लो. करेक्ट आहे. So no viscosity, we called it as a ideal fluid. And real fluid म्हणजेच काय? Compressible having viscosity, which is having some resistance to flow. Okay, जो प्रवाह आहे त्याला विरोध करणे. रेजिस्टन्स टू फ्लो म्हणजे प्रवाहाला विरोध. ठीक आहे. So fluid mechanics is what? Fluid mechanics is nothing but one of the subdomain of civil engineering. Please listen the definition carefully. Fluid mechanics engineering, or it is one of the branch of civil engineering which deals with study of fluids. Okay, study of fluids. Okay, so in the fluid mechanics what we are going to study, it deals with the study of the fluids at rest or in motion. म्हणजे वाहणार पदार्थ किंवा एका जागी थांबलेला पदार्थ. द स्टडी ऑफ द फ्लुइड विच इज एट रेस्ट, एका जागी थांबलेला आहे, और विच इज इन मोशन, विच इज इन मोशन. वाहणारा पदार्थ म्हणजे काय रे? तर ते आहे तुमचं वॉटर. काय आहे ते? तुमचं वॉटर. ठीक आहे, वॉटर तुमचं फ्लो होतंय. सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये वॉटर हा एक महत्वाचा कॉम्पोनंट आहे, कारण बांधकामामध्ये पाणी लागतंय, धरणांमध्ये पाणी साठवलं जात आहे. तुमचं जे घरामध्ये जे पाण्याचं कनेक्शन असतं, ठीक आहे, नळ कनेक्शन, त्यातून पाईप आहे, त्या पाईपातून वॉटर फ्लो होतोय. बरोबर आहे. मग हा जो वॉटरचा जो फ्लो आहे त्याचा जो स्टडी असतो, वॉटर फ्लोचा स्टडी, बेसिकली तो स्टडी म्हणजेच तुमचा फ्लुइड मेकॅनिक्सचा पार्ट झालाय. ठीक आहे, तो स्टडीज म्हणजे काय? तुमचा फ्लुइड मेकॅनिक्सचा पार्ट झालेला आहे. ठीक आहे. सो व्हॉट आर दी ब्रांचेस और सब ब्रांचेस ऑफ दिस फ्लुइड मेकॅनिक्स? फर्स्ट आहे फ्लुइड स्टॅटिक्स. स्टॅटिक्स म्हणजे स्टडी ऑफ द फ्लुइड विच इज ॲट रेस्ट, जे एकाच ठिकाणी पाणी थांबलेलं आहे. ठीक आहे, स्टडी ऑफ द फ्लुइड विच इज ॲट दी रेस्ट. सेकंड आहे फ्लुइड कायनामॅटिक्स. ओके, fluid kinematics. So what does it deals with? It deals with study of the fluid which is in motion without considering the pressure. मग नदीचा प्रवाह वाहतोय, जे पाणी वाहतं त्याच्यावरती प्रेशर असतो का रे? 100% असतो. तुम्ही तुमच्या नळातून पाणी येतंय, बरोबर आहे, पाणी कसं येतं? ग्रॅव्हिटी फ्लो असतो की नाही? बरोबर आहे. तुम्ही टॅप ओपन केल्यानंतर पाणी पडतंय, म्हणजे तो काय झाला? ग्रॅव्हिटी फ्लो, एक नॅचरल फ्लो आहे. पण ज्यावेळेस हे पाणी पडत असतं किंवा जे पाणी वाहत असतं, त्या पाण्यावरती काहीतरी प्रेशर अप्लाय होत असतो. ठीक आहे, मग जो पाण्याचा फ्लो तुम्ही स्टडी करणार आहात, 3 प्रकारे किंवा त्याच्या 3 उपप्रकार आहेत. फ्लुइड स्टॅटिक्स, पाणी एका जागी थांबलेलं ॲट रेस्ट. दुसरा प्रकार आहे फ्लुइड कायनामॅटिक्स, की ज्यामध्ये आपण काय करतोय? स्टडी ऑफ द फ्लुइड विच इज इन मोशन बट विदाउट कन्सिडरिंग दी प्रेशर. पाणी वाहतंय परंतु ह्या वाहत्या पाण्यावरती कुठल्याही प्रकारचा प्रेशर कन्सिडर न करता. आणि तिसरी कॅटेगरी आहे फ्लुइड कायनेटिक्स, की ज्यामध्ये तुम्ही काय करताय? स्टडी ऑफ द फ्लुइड फ्लो और वॉटर फ्लो विच इज इन मोशन बाय कन्सिडरिंग दी प्रेशर, बाय कन्सिडरिंग दी प्रेशर. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही टॅप ओपन करत असता, तुम्ही टॅप जसं तुम्ही ओपन करता, एकदम फुल्ली ओपन केलं तर काय होतं? फुल फोर्सनी पाणी पडतंय तुमचं, बरोबर आहे, प्रेशर वाढतोय, पाण्याचं प्रेशर. तुम्ही तेच टॅप थोडंसंच ओपन केलेलं आहे स्लाइटली, तर एकदम थोडंसं पाणी पडतंय, बरोबर आहे. काय होते? प्रेशर डिपेंड्स. ठीक आहे, प्रेशर इज गोइंग टू अफेक्ट. ठीक आहे, जसं तुम्ही ओपन करताय, स्पेस जास्त मिळेल, स्पेस जास्त मिळाली, प्रेशर जास्त अप्लाय होणार आहे. ठीक आहे, एकदम कमी ओपनिंग आहे, एकदम थोडीशी बारीक संतत धार राहणार आहे पाण्याची, बरोबर आहे. सो वी आर गोइंग टू कन्सिडर द स्टडी ऑफ द वॉटर फ्लो. Once again I will repeat for everyone.
In fluid mechanics, we are generally discussing the study of water flow. How we are going to discuss in three different ways. Just first way is nothing but water which is at rest. There is no movement of the water. एकाच ठिकाणी पाणी आहे, पाणी साचवलेलं आहे. Second, study of the water which is flowing but without considering the pressure. वाहतं पाणी परंतु without considering the pressure. And third category आहे study of the water flow by considering the pressure. Okay. येस. मग ह्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत? या फ्लुइड मेकॅनिक्सची जी आपली ब्रँच आहे याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत? फर्स्ट ऍप्लिकेशन, डिझाईन ऑफ द डॅम्स अँड कॅनल्स. ॲज आय सेड अर्लियर, जे तुम्ही हायड्रोलॉजी अँड वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगचा जो महत्वाचा भाग राहतो, ठीक आहे, डॅम्स कन्स्ट्रक्शन, की त्यामध्ये डिझाईन ऑफ द डॅम्स अँड कॅनल्स, ठीक आहे, यामध्ये वॉटर फ्लो हा सगळ्यात महत्वाचा असतो. ज्यावेळेस तुम्ही डॅम डिझाईन करत असता किंवा कॅनल डिझाईन करत असता तर वॉटर फ्लोचा स्टडी, ठीक आहे. त्यानंतर आहे डिझाईन ऑफ वॉटर सप्लाय लाईन्स. तुमच्या घरातली वॉटर लाईन जी राहते ती लाईन, वॉटर सप्लाय लाईन डिझाईन करताना सुद्धा आपल्याला पाण्याचा प्रवाह कसा आहे त्याचा अभ्यास असणं किंवा त्याबद्दल माहिती असणं हे खूप गरजेची गोष्ट आहे. सो डिझाईन ऑफ वॉटर सप्लाय लाईन मध्ये सुद्धा वॉटर फ्लोचा स्टडी महत्वाचा आहे. त्यानंतर आहे डिझाईन ऑफ टर्बाईन्स अँड दी पंप्स. ठीक आहे, तुम्ही एखादं धरण बघितलं असेल आतापर्यंत, परंतु किंवा एखादं वीज निर्मिती केंद्र असेल, नदीच्या हायड्रो पॉवर स्टेशन असेल, नदी एखादं उंचावरनं नदीचं पाणी पडतंय, पाणी हे टर्बाईन वरती पडलं जातं. ते तुम्ही फिजिक्स किंवा तुमच्या 12th स्टँडर्ड मध्ये मे बी स्टडी केलं असेल. उंचावरनं पाणी टर्बाईन वरती पडतं, मग ते टर्बाईन फिरतं. टर्बाईन फिरल्यामुळं काय होतं, पाण्याचा जो मोशन असतो इलेक्ट्रिक ती कायनेमॅटिक एनर्जी आहे ती इट इज गेट कन्वर्टेड इनटू युअर इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे, वन फॉर्म फ्रॉम वन फॉर्म टू अदर फॉर्म मध्ये ती कन्वर्ट होते, म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ठीक आहे, मग त्यासाठी सुद्धा वॉटर फ्लोचं स्टडी असणं किंवा वॉटर फ्लो बद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हायड्रो पॉवर स्टेशनला व्हिजिट करता त्यावेळेस तुम्हाला वॉटर फ्लो बद्दल माहिती असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर आहे स्टडी अँड डिझाईन ऑफ सबमरीन्स अँड एरोप्लेन्स. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही अंडर वॉटर कन्स्ट्रक्शन करत असता, सबमरीन किंवा मिलिटरी पर्पजसाठी कन्स्ट्रक्शन करत आहात, त्यामध्ये सुद्धा वॉटर फ्लो स्टडी असणं किंवा त्या वॉटर फ्लो बद्दल माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे. ठीक आहे, तुम्हाला पुढच्या पिक्चरमधून अजून आयडिया क्लिअर होईल. येस, हे बघितलंय तुम्ही, हे कुठले चित्र आहे? इथं बघा पाणी दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, हे टर्बाईन्स आहेत. एखाद्या तुम्ही ज्यावेळेस हायड्रो पॉवर स्टेशनला व्हिजिट करताल त्यावेळेस तुम्हाला असे बघायला भेटेल स्ट्रक्चर, पाईप्स आहेत सर्व फिटिंग्स केलेले. हे पिक्चर अजून तुम्हाला क्लिअर आयडिया देईल. हे काय, इथे पाणी दिसते म्हणजे इथे कुठेतरी धरण आहे. हा काय रे, हा एक पाईप तुम्ही पाहताय, मोठा, खूप मोठा डायमीटर आहे या पाईपचा. त्याला म्हटलं जातं पेन स्टॉक. काय म्हटलं जातं त्याला? पेन स्टॉक. पेन स्टॉक म्हणजेच काय? अ पाईप हॅव्हिंग लार्जर डायमीटर. व्हॉट इज दिस मिनिंग? अ पाईप हॅव्हिंग लार्जर डायमीटर. हे काय केलंय बघा, यातून पाणी पडतंय. ठीक आहे, या पाईपाच्या आतमध्ये काय पाणी, उंचावरनं पाणी पडतंय. नाही, उंचावरनं पाणी पडत इथे कुठेतरी ते कनेक्ट होतंय. ठीक आहे, मग इथे इलेक्ट्रिसिटी जनरेशन होतं. ठीक आहे, इथं इलेक्ट्रिसिटी जनरेशन होतं. हे एक हायड्रो पॉवर स्टेशन आहे. ठीक आहे, मग हे इलेक्ट्रिसिटी जनरेशन कसं होतं, तर हे आहे बघा तुमचं टर्बाईन. याला काय म्हटलं जातं? टर्बाईन. याचे वेगवेगळे प्रकार आहेत, कॅप्लन टर्बाईन किंवा रोटेटिंग टर्बाईन. ठीक आहे, ही आहे तुमची रोटेटिंग डिस्क. ठीक आहे, पावसाचं पाणी काय पडतं, या बकेटवरती पडतं, असं उंचावरनं पाणी पडतंय आणि मग त्यामुळे हा जी रोटेटिंग डिस्क आहे ही चक्री फिरते जोरात. जोरात फिरल्यामुळे काय होतं, तिथं इलेक्ट्रिसिटी क्रिएशन होतं. म्हणजे इथून पुढे ती जे पाणी फ्लो झालेलं आहे त्या फ्लोमुळं तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होती डिस्क फिरल्यामुळं. ठीक आहे, मग हे डिस्क जी इलेक्ट्रिसिटी जनरेट झालेली आहे ती इलेक्ट्रिक लाईनद्वारे सप्लाय केली जाते आणि त्यानंतर जे पाणी तुम्ही त्या टर्बाईनवरती पडलेलं होतं ते परत मग तुमच्या धरण क्षेत्रामध्ये सोडलं जातं. ठीक आहे, इन डिटेल आपण नंतर डॅम स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला मी सांगेल कशा पद्धतीने राहतं. हे आतला पार्ट झाला. तुम्ही कुठल्याही धरणामध्ये जिथे वीज निर्मिती केंद्र होते, ठीक आहे, पाण्यावरती बरं का, पाण्याचा प्रवाह वापरून, त्या ठिकाणी असे टर्बाईन तुम्हाला बघायला भेटतील, अंडरग्राऊंड असणार आहेत. ठीक आहे, परमिशन घेऊन गेलात तर तुम्हाला टर्बाईन बघायला भेटेल, अदरवाईज फक्त तुम्ही डॅम साईट वरती बघू शकताय. अशी याला परमिशन लागते हे स्ट्रक्चर बघण्यासाठी. ठीक आहे, त्यानंतर आपण आपल्या पुढच्या सब डोमेनकडे वळूया, विच इज द मोस्ट इंटरेस्टिंग वन फ्रॉम युअर पॉइंट ऑफ व्ह्यू, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. ओके,
The next subdomain of our civil engineering is nothing but transportation engineering. Transportation म्हणजेच काय? Flow of any object or motion of any object from one position to another. It may be your man, human being, or it may be your material. Okay, so transportation engineering, it deals with the transportation of men and materials through a good network of communication. So what is transportation engineering? Definition: transportation engineering is the branch of civil engineering, or it is one of the subdomain of civil engineering, which deals with which deals with study of modes of transportation, which deals with the study of modes of transportation. मग मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच काय? तर ट्रान्सपोर्टेशन तुम्ही कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या वेने करू शकताय. मग त्यामध्ये 4 मोड्स तुम्हाला माहिती आहेत. एक आहे रोडवे, रस्त्याचा वापर तुम्ही करू शकताय. रेल्वेज, रेल्वेद्वारे तुम्ही ट्रान्सपोर्टेशन करू शकताय. त्यानंतर आहे एअरवेज, एरोप्लेनचा वापर करून तुम्ही ट्रान्सपोर्टेशन करू शकताय. आणि लास्ट कॅटेगरी आहे वॉटरवेज. लास्ट कॅटेगरी काय आहे तुमची? वॉटरवेज. ठीक आहे. हे 4 मेन मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन आहेत. त्याला म्हटलं जातं मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे. मग त्याचा जो अभ्यास केला जातो त्याला म्हटलं जातं ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग. मग या ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. तर कुठल्या सब ब्रांचेस आहेत ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग मध्ये? पहिलं आहे हायवे इंजिनिअरिंग, म्हणजे रोड कन्स्ट्रक्शन. हायवे इंजिनिअरिंग म्हणजेच रोड कन्स्ट्रक्शन. मग हे रोड कन्स्ट्रक्शन म्हणजे कशा पद्धतीने केलं जातं? सो व्हॉट इज हायवे इंजिनिअरिंग? Highway engineering is the sub-branch of transportation engineering, which deals with planning, designing, and construction of the roads such as national highways, state highways, district roads, or village roads. Okay. Highway engineering म्हणजेच काय? So highway engineering is nothing but planning, designing, and construction of the roads. Planning, designing, and construction of the roads, which are nothing but your national highways, or it may be your district road, village road, or city roads. Okay. Second sub branch आहे railway engineering. What is railway engineering? So railway engineering deals with the study of, or it deals with the construction of the railway tracks. ठीक आहे. आता तुम्ही रेल्वे स्टेशनला गेल्यानंतर रेल्वे ट्रॅक बघितलेलं आहे, छान असा ट्रॅक बघता तुम्ही, किंवा रेल्वे स्टेशन बघताय. हे सगळं कन्स्ट्रक्शन कोण करते? तर ते सिव्हिल इंजिनियर असतात. आपल्या रेल्वेमध्ये परमनंट वे असे एक पोस्ट असते. ठीक आहे. सो परमनंट वे इंजिनियर. ठीक आहे. म्हणजे जे रेलचं जे डिझाईन केलं जातं किंवा रेलचे जे कन्स्ट्रक्शन केलं जातं त्यासाठी हे इंजिनियर्स असतात. सिव्हिल इंजिनियरच बांधकाम करतो सर्व काही. ठीक आहे. सो रेल्वे इंजिनिअरिंग मध्ये काय पार्ट आहे? सो रेल्वे इंजिनिअरिंग इट डील्स विथ द कन्स्ट्रक्शन ऑफ द रेल्वे ट्रॅक्स. इट ऑल्सो डील्स विथ फिक्सिंग द अलाइनमेंट, कन्स्ट्रक्शन ऑफ द क्रॉस ड्रेनेज वर्क. आता क्रॉस ड्रेनेज वर्क म्हणजे काय? क्रॉस ड्रेनेज वर्क म्हणजे नेमकं काय? तुम्ही रेल्वेमध्ये किंवा एखाद्या ज्यावेळेस तुम्ही रोडवरनं ट्रॅव्हल करत असता, तुम्ही ब्रिजेस बघता, बरोबर आहे. हे ब्रिजेस कशासाठी प्रोव्हाइड केलेले आहेत रे? खाली काहीतरी नदी गेलेली आहे किंवा ओढा आहे, खाली नदीचा प्रवाह आहे, म्हणून तुम्ही त्या नदीच्या प्रवाहाला एक डायव्हर्ट करण्यासाठी किंवा त्याच्यावरतून तुम्ही त्याच्यावरती ब्रिज कन्स्ट्रक्ट केलेला असतो. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही काय करताय, तर माझं जे काय ऑब्स्ट्रक्शन होतं, एखादा ओढा वाहतोय किंवा एखादी नदी वाहते, तर त्याच्यावरती मी बांधकाम करतोय. ठीक आहे. किंवा कधी कधी काय होतं, तुम्ही अगदी आपल्या घरातलं उदाहरण सांगतो मी. आपली सिवर लाईन असते, म्हणजे तुमच्या ड्रेनेजची लाईन आणि तुमची वॉटर लाईन. कधी कधी काय होतं, सिवर लाईन आणि वॉटर लाईन तुम्हाला एकाच वे मध्ये टाकावं लागतात. मग या केसमध्ये त्या दोन्हीमध्ये डिफरन्स मेंटेन करावं लागतं, 1 मीटर म्हणा किंवा काय, दोन्हीमध्ये अंतर ठेवावं लागतं. ठीक आहे. किंवा एखाद्या नदीचा एखाद्या ठिकाणी कालवा येतोय. ठीक आहे. आणि हा कालवा जो आहे हा शहराच्या मुख्य भागातून जाणार आहे कदाचित. मग ज्यावेळेस तो शहराच्या भागातून जातो, एखादा ओढा वगैरे तुम्ही बघता तर सिटीमध्ये तुम्हाला बघायला भेटेल, नदीचा ओढा सिटीमधून जातोय. मग त्या केसमध्ये काय केलं जातं, त्या ओढ्यावरती रस्ता बांधतो, ब्रिज बांधला जातो. ठीक आहे. याला म्हटलं जातं क्रॉस ड्रेनेज वर्क. म्हणजे आपण काय करतोय, ते जे ऑब्स्ट्रक्शन होतं त्या ऑब्स्ट्रक्शन वरती आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, एक वन काइंड ऑफ ऑब्स्ट्रक्शन म्हणूया आपण. ठीक आहे. याला म्हटलं जातं क्रॉस ड्रेनेज वर्क. किंवा रेल्वेमध्ये तुम्हाला बघायला भेटेल, मस्त नदी खालून फ्लो होते, वरती रेल्वेचा ब्रिज असतो मस्तपैकी. ठीक आहे. दॅट इज नथिंग बट युअर क्रॉस ड्रेनेज वर्क. एक उदाहरण समजण्यासाठी तुम्हाला सांगितलंय. त्यानंतर आहे ब्रिज इंजिनिअरिंग. इट डील्स विथ द डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ द कल्वर्ट्स और द ब्रिजेस. कल्वर्ट म्हणजे काय? छोटा ब्रिज. कल्वर्ट कशाला म्हणतात? कल्वर्ट म्हणजे
जर तुमच्या ब्रिजचा स्पॅन हा 6 मीटर पेक्षा कमी असेल, म्हणजे माझा ब्रिज बांधलाय आणि त्याची लांबी 6 मीटर पेक्षा जर कमी असेल तर त्याला मायनर ब्रिज किंवा कल्वर्ट असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि जर 6 मीटर पेक्षा जास्त असेल तर त्याला आपला ब्रिजेस म्हटलं जातं, स्मॉल ब्रिजेस, मेजर ब्रिजेस, जे काय असेल ते. ठीक आहे. त्यानंतरची ब्रँच आहे, सब ब्रँच, ती आहे तुमची एअरपोर्ट इंजिनिअरिंग. व्हॉट इज एअरपोर्ट इंजिनिअरिंग? इट डील्स विथ द डिझाईन, कन्स्ट्रक्शन ऑफ रनवेज. रनवे म्हणजे काय? ज्यावरती तुमचं एरोप्लेन लँड होतं. ठीक आहे. कंट्रोल टावर्स, टर्मिनल बिल्डिंग, म्हणजे एअरपोर्टमध्ये एंट्री केल्यानंतर जी मुख्य इमारत असते त्याला म्हटलं एअरपोर्टची, त्याला म्हटलं जातं टर्मिनल बिल्डिंग. आणि हँगर्स. हँगर म्हणजे काय? जिथं एअरपोर्ट, एखादं एरोप्लेन आहे, त्या एरोप्लेनचं काहीतरी रिपेअर आणि मेंटेनन्सचं काम आलं बाबा. ठीक आहे. एरोप्लेन आहे, खराब होऊ शकतं. जसं तुमची गाडी खराब होते, तुम्ही गॅरेजमध्ये नेता, तसं एखाद्या एरोप्लेनमध्ये जर काही खराबी आली, त्याचं रिपेअर अँड मेंटेनन्सचं काम असेल, तर ज्या शेडमध्ये ते नेलं जातं त्याला म्हटलं जातं हँगर्स. त्याला काय म्हटलं जातं? हँगर. आणि जिथं एरोप्लेनची पार्किंग केली जाते ज्या जागेमध्ये, त्याला म्हटलं जातं ॲप्रॉन्स. ठीक आहे. त्यानंतरचा आपली जी सब ब्रँच आहे ट्रान्सपोर्टेशन मधली, ती आहे हार्बर इंजिनिअरिंग. सो व्हॉट इज हार्बर इंजिनिअरिंग? इट डील्स विथ द कन्स्ट्रक्शन ऑफ द डॉक्स अँड हार्बर, म्हणजे जिथं जहाजाची वाहतूक जहाजाद्वारे वाहतूक केली जाते सामानाची, आणि जिथे जहाज पार्क केले जातात. ठीक आहे. समुद्राच्या किनारी तुम्ही वेगवेगळे जहाज बघा पार्क केलेले असतात, आणि जिथे एखादं छान बांधकाम केलेलं असतं ते पार्क करण्यासाठी. ठीक आहे. त्याला म्हटलं जातं हार्बर्स. ठीक आहे. भारतामध्ये एकूण 8 इंटरनॅशनल हार्बर्स आहेत, 21 मीडियम हार्बर्स म्हणूया, मध्यम, आणि छोटे छोटे तर खूप आहेत, जवळपास 100च्या आसपास हार्बर्स आहेत. ठीक आहे. महाराष्ट्राचं उदाहरण गेलं, महाराष्ट्राला जवळपास 7,500ची किनारपट्टी आहे, समुद्राची किनारपट्टी आहे. आपल्यामध्ये मुंबईचं हार्बर जे आहे हे सगळ्यात मोठं आहे, मुंबई डॉक. ओके. मुंबईमध्ये 2 आहेत, एक JNPT म्हणून आहे, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. ठीक आहे, पनवेलपाशी आहे, आणि दुसरं आहे तुमचं मुंबईचं हार्बर. ठीक आहे, जिथे समुद्राद्वारे वाहतूक केली जाते सामानाची. The main objective of transportation engineering is nothing but study of the transportation mediums. ओके, मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन. हायवे इंजिनिअरिंग आहे, मग याच्यामध्ये प्लॅनिंग, डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ रोड. ठीक आहे, कशा पद्धतीने केलं जातं, काय डिझाईन फिलॉसॉफी वापरली जाते. ठीक आहे. रस्ता आहे की बाबा नुसतं मटेरियल आणलं, खडी आणली, वाळू आणली, तुम्ही रस्त्यावरती आथरली आणि रोल केलं, लगेच रस्ता तयार होतो का? नाही. तर त्यासाठी आधी तुम्हाला तुमच्या तिथल्या सॉईलचा अभ्यास करावा लागतो, त्याची लांबी किती, रस्त्याची रुंदी किती. ठीक आहे. मग त्या रस्त्यामध्ये तुम्ही कुठलं मटेरियल वापरताय, त्यासाठी डिझाईन काय आहे. त्याला इंडियन रोड काँग्रेस म्हणजे IRC असा एक शब्द आहे. ही एक सर्वोच्च संस्था आहे भारतामधली, IRC. ठीक आहे. त्यांनी जे नियम घालून दिलेले आहेत, किंवा मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे, सध्याचे दळणवळण मंत्री तुम्हाला माहिती आहेत, नितीनजी गडकरी साहेब. ठीक आहे. मग ते जे मंत्री आहेत त्यांचा जो विभाग आहे त्याला म्हटलं जातं मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, मॉर्थ. मग त्यांच्या नियमानुसार आपल्याला बांधकामं करावी लागतात रस्त्याची. ठीक आहे. मॉर्थ म्हणा किंवा IRC म्हणा. रेल्वेमध्ये रेल्वे ट्रॅक आहे, रेल्वे ट्रॅकचं कसं बांधकाम केलं जातं, ब्रिजमध्ये ब्रिज कसे बांधले जातात, एअरपोर्टमध्ये एअरपोर्ट्स कसे बांधले जातात, त्याच्यासाठी त्याचं प्लॅनिंग, डिझायनिंग आणि त्याचं अनालिसिस, हा सगळा भाग ट्रान्सपोर्टेशनमध्ये असतो. हेच त्याचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगचं. स्टडी ऑफ मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन विच इन्क्लूड्स डिझायनिंग, प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन ऑफ द हायवेज, construction of the railway tracks, construction of the bridges, construction of the airports or the harbors. Okay, I hope you got that particular point. uh, Before proceeding towards, let me check which is our next part. Yes, now you can see this beautiful tunnel. This is the tunnel. हा रेल्वे ट्रॅक आहे बघा. ठीक आहे. हा अंडरग्राउंड टनेल आहे, आणि हे अशा प्रकारचे रस्ते तुम्ही बघितले, ह्याची जी बांधणी असते दॅट इज नथिंग बट ट्रान्सपोर्टेशन, हायवे इंजिनिअरिंग. ओके, छान असे रस्ते. एअरपोर्ट. ओके. ह्यानंतर ह्याला म्हटलं जातं डॉक्स अँड हार्बर. बघा इथं जहाज पार्क केलेले आहेत, दिसत आहेत, आणि हे स्ट्रक्चर बांधले जहाज पार्क करण्यासाठी. असं जहाज आलं इथे पार्क झाले, असं जहाज आलं इथे पार्क झालेलं आहे. हे झालं हार्बर. हे आहे तुमचं एअरपोर्ट. रोड्स तर तुम्हाला माहिती आहेत. ठीक आहे. सो बिफोर प्रोसिडिंग टुवर्ड्स दी नेक्स्ट सब डोमेन, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग,
If you are having any doubt, any query with yourself, please put it in the chat box. You can ask me. Otherwise, for this particular time, I will stop here and I will start to take. I am going to take your next subdomain, that is environmental engineering, in our next lecture. Okay, it may be tomorrow, day after tomorrow, as per our timetable, whatever it may be. Okay, so still, if you are having any doubt, any query with you, please put it in the chat box.